ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. राजस्थानी सगळ्या लोकांना सर्व लोकांना तरी 20 वर्षापासून न्याय नाही पक्षाला एकाही प्रतिनिधी नाही आम्ही. तर आमची सर्व समाजाची तीव्र भावना आहे. समाजामध्ये थोडी नाराजी आहे. त्या नाराजी दूर करण्यासाठी आपण मारवाडी समाजाला सोलापुर के सकल मारवाड़ी एवं राजस्थानी समाज बंधु, सोलापुर शहर भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष सौ रोहिणीताई तडवलकर को मारवाड़ी समाज को आने वाले महानगर पालिका के चुनाव के अंदर पिछले 20 वर्षों से मारवाड़ी राजस्थानी समाज का कोई भी प्रतिनिधि सोलापुर महानगर पालिका में नहीं है. उसके लिए समाज में थोड़ी नाराज़गी की भावना है. वो नाराज़गी की भावना और पूरा समाज के साथ में निवेदन देके आज शहर अध्यक्ष को हमने सब मिलके निवेदन दिया है. सभी सारे पदाधिकारी यहाँ पर उपस्थित है कि आने वाले महानगर पालिका में कम से कम 2 से 3 सीट मारवाड़ी समाज को मिलना चाहिए. ये हमारी भूमिका है. इसके ऊपर हम जो भी हमारे वरिष्ठ आमदार, सभी पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी, प्रदेश के पदाधिकारी, सबको हम निवेदन देंगे. हम आशा करते हैं कि भारतीय जनता पार्टी मारवाड़ी समाज को इस वर्ष जरूर न्याय देगी. धन्यवाद. काय म्हणाले अध्यक्ष? अध्यक्ष ने पॉजिटिव ऐसा बात किया है. अध्यक्ष ने कहा है कि इस बार मारवाड़ी समाज का हम जरूर विचार करेंगे. मारवाड़ी समाज की जहाँ लोक संख्या बहुसंख्यक मारवाड़ी समाज जहाँ प्रभाग में है, वहाँ पर हम मारवाड़ी समाज को न्याय देंगे. आज जय श्रीराम. आज आम्ही सकल राजस्थानी समाजाच्या वतीने येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये समाजाला प्रतिनिधित्व देण्याकरिता निवेदन शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्याकरिता आलो होतो. शहर उत्तरमध्ये सर्वात जास्त राजस्थानी समाज हा आहे आणि परंपरागत राजस्थानी समाज हा भाजपच्या हिंदू माइंडेड असल्यामुळे परंपरागत भाजपचा मतदार आहे. परंतु हे असताना देखील आज सगळ्यात श्रीनिवासजींनी म्हटल्याप्रमाणे गेल्या 20 वर्षापासून समाजाचं प्रतिनिधित्व दिले गेलेलं नाही. तर का दिलं गेलेलं नाही ह्याचं विवेचन देखील समाजाने केलं पाहिजे. आणि जिथं आम्ही परंपरागत मतदान करतो तिथल्या मतदाराचे देखील केलं पाहिजे. सर्वप्रथम आम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षा श्री रोहिणीताई तडवळकर यांना भेटून आम्ही निवेदन दिलो. त्या निवेदनामध्ये आम्ही प्रामुख्याने 1, 5, 4 व 3 या प्रभागामध्ये कुठेही आम्हाला 2 प्रतिनिधित्व द्यावे अशी विनंती आम्ही केलेली आहे. मी परत एक वेळ आपल्या या निवेदनाद्वारे या माननीय विजयकुमारजी देशमुख मालक व श्री भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर व महाराष्ट्र प्रदेशचे श्री रवींद्र चव्हाण यांना आम्ही विनंती करतो. पालकमंत्री गोरे साहेब यांना आम्ही विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्हाला त्यांनी प्रतिनिधित्व द्यावं जेणेकरून समाजाची उतराई होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.